बीड जिल्ह्यामध्ये हिंसक घटनांमध्ये मात्र वाढ झालेली आहे. ते घडूनच आणणार ना. हे बघा, शेवटी जशी सत्ता असेल, जसा राजा असेल तसं असतं. आता त्यांचा राजा येवल्यात बसला आहे, त्याला दंगली घडायच्यात, मुकादमकी त्याच्याकडे, टोळी मुकादम बरेच केले त्याने आता. त्यामुळं जसं मुकादम सांगन तसं काम करावं लागतं. ते जर म्हणले आज खाड्यावर राहावं, ऊस तोडायला जाऊ नको, तर नाही जायचं, असं मुकादमावर खेळ असतो सगळा. त्यामुळे ते जसं सांगन तसंच होणार ना. त्याला दिसणार नाही, त्याला दिसणार नाही की जाळपोळ झाली खरवंडी, ती नाही दिसणार. त्या गोरगरीब मराठ्याच्या लेकराला न्याय नाही देणार. गृहमंत्रीसुद्धा आता लक्ष नाही देणार. आमच्या टायमाला मात्र नाही करून आमचे लोक गुंतवले गेले. आता त्यांच्या लोकांनी आमच्या गावात येऊन, तिथं एक मराठ्याचं सामान्याचं गाव आहे, आजूबाजूला सगळे ओबीसीचे गाव आहेत, म्हणून एक मराठ्याचं गाव आहे तिथं, म्हणून अन्याय करणार का पालकमंत्री? आता फडणवीस साहेबाचं ऐकून, छगन भुजबळचं ऐकून, एकच गाव आहे ना, म्हणून तुम्ही आता तिथं अन्याय करणार. तिथली तुम्हाला तोडफोड केलेली दिसली नाही का? तुमची रॅली कधी होती? पाठ 4 लाख काय गेले असं मला माहिती मिळाली तिथून. आणि मग 8 वाजता काय होतं तुमचं इतक्या जणांचं? 8 वाजता तिथं काय होतं? मग रॅलीत जावा 100%. त्यांनी काय जितक्या जणांना जाईल तितक्या जणांना जाईल. लोकशाही, प्रत्येकाला रॅली काढण्याचा अधिकार आहे, गेलं पाहिजे रॅलीत ना. 4:15ला रॅली आली आणि तुम्ही 8ला कशाला आलते? याचा अर्थ छगन भुजबळने ठरवून पाठवलं होतं, पालकमंत्र्यांनी धनंजय मुंडेंनी ठरवून पाठवलं होतं की तुम्ही जाऊन तिथं धिंगाणा करा, दगडफेक करा, शिव्या द्या, गाळी करा, काय काय करता येईल ते करा, तुम्हीच तुमच्या गाड्या फोडून घ्या. आणि नाही ऐकलं. आम्ही बरोबर गुन्हे दाखल करतो त्यांच्यावर. केले. काय होईल? काय होईल? समाजासाठी आम्ही हटणार नाही आहेत. इथं समाजाचा न्याय आहे. समाजासाठी ते गाव जरी वेठीस धरलं तरी त्या गावातले मराठे हलणार नाहीत. कारण मराठा समाजासाठी कितीही वेळ आली, राज्यातलेच हलत नाहीत, तर त्या गावातलेच काय, बीड जिल्ह्यातला सुद्धा एकही मराठा हटणार नाही, किती अन्याय केला तरी. कारण जातीसाठी आम्हाला काय अन्याय करायच्यात करू द्या, पण आम्ही मात्र न्याय दिल्याशिवाय हटणार नाही आहेत. परंतु ज्यांनी दगडफेक केली, ज्यांनी घरं फोडले, ज्यांनी हॉटेलं फोडलेत, वारकऱ्यांना मध्ये अडून त्यांनी मारले सुद्धा, ह्या सगळ्यांना अटकसुद्धा करायला पाहिजे, त्यांच्यावरही गुन्हे व्हायला पाहिजेत दाखल. हे गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. नसता बीड जिल्ह्यातला मराठा पुन्हा एकदा ताकदीनं उठणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.